दर 5 वर्षांनी आपण मतदान करून नेत्यांना संसदेत पाठवतो आणि त्यांच्याकडून विकासाची अपेक्षा ठेवतो. पण तुम्ही कधी विचार केलाय का, या विकास कामासाठी खासदारांना नेमका किती निधी मिळत असेल आणि त्या निधीतून प्रत्यक्षात किती कामं होतात? त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्या पैशांचा लेखाजोखा कुठे मिळेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहोत. पण त्याआधी मराठी मूडला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एरवी एकमेकांची उणीधुणी काढणारे खासदार एका विषयावर मात्र एकजूट असतात: पगार. महिना अखेरीस जेव्हा खिशाला थोडी का असेना पण ज्याची कमतरता भासते तो विषय आहेच आहे, पण अधिक भर ही निधीची असते. पगाराव्यतिरिक्त खासदारांना विकास कामांसाठी स्वतंत्र निधी हा दिला जातो. प्रत्येक खासदारांचं सांगायचं झालं तर मोठा लेखाजोखा येईल. या रीलमध्ये संजय राऊत यांच्याविषयी माहिती घेऊ. तुम्हाला माहिती आहे का त्यांना किती निधी मिळतो ते? संजय राऊत हे राज्यसभेचे खासदार. आपल्या परखड शैलीमुळे ते चांगलेच ओळखले जातात. पण त्यांचा निधी ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. MP लार्ज रेकॉर्डनुसार त्यांना तब्बल 14,71,00,000 रुपये इतका निधी मिळतो. पण याच रेकॉर्डमध्ये असंही दिसतं की कामगारांच्या वाट्याला फक्त 51,57,000 रुपये इतके येतात. ठेकेदारांना त्यांच्या कामाचे पैसे मिळाले खरे, पण पूर्ण झालेल्या कामांची यादी मात्र शून्य. आणि इथेच गंभीर प्रश्न निर्माण होतोय. इतका पैसा जर ठेकेदारांना मिळत असेल तर ती कामे पूर्ण का झालेली नाहीयेत? आणि जर ती कामे पूर्ण झाले असतील तर त्याचे पुरावे काय? असा प्रश्न मी नाही तर MP लार्ज या वेबसाईटवर नोंद असल्याने उपस्थित होतोय. त्यामुळे हा आरोप नाहीये, हा सरकारी रेकॉर्डवर आधारित असलेल्या सामान्य नागरिकांचा प्रश्न आहे. त्यामुळे हा पैसा नेमका जातो कुठे हे कोडच आहे. आता यावर किती विकास कामे पूर्ण होतात आणि आपला खासदार मतदारांसाठी किती जागतो हे स्पष्ट होईल. तुमच्याही मतदारसंघातील कामे पूर्ण झाली आहेत का की नाही हे कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.